नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, आज आपण पीक विमा क्लेम कसा करायचा आहे तुमच्या मोबाईलमधून ते पाहणार आहोत, तेही लाईव्हमध्ये। मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे माहीत नसतं, ते पीक विमा तर उतरतात मात्र त्याचा क्लेम न केल्यामुळे त्यांना पीक विमा मिळत नाही। खरीप असू द्या किंवा रब्बी सीझन असू द्या, त्यामुळे हे कोणत्याही सीझनमध्ये तुम्हाला पीक विमा असा क्लेम करावा लागतो, तेव्हाच तुम्हाला तो विमा मंजूर होतो। शेतकरी मित्रांनो, विमा क्लेम कसा करायचा आहे सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि तिथे टाईप करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स। तुमच्या समोर एक ॲप ओपन होईल। ह्या ॲपला आत्तापर्यंत 1 मिलियन शेतकऱ्यांनी डाउनलोड केलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता, डाउनलोडमध्ये 1 मिलियन प्लस दाखवत आहे। मित्रांनो, हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ॲपला ओपन करायचं आहे। मित्रांनो, 4.53 MBचं हे ॲप आहे। ॲप डाउनलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या डिस्प्लेवरती एक अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। प्रधानमंत्री फसल विमा योजना, यामध्ये पहा रजिस्ट्रेशन ॲज फार्मर, लॉग इन फॉर पॉलिसी, कंटिन्यू विथ जेस्ट आणि चेंज द लँग्वेज। मित्रांनो, इथे तुम्हाला जर इंग्लिशमध्ये फॉर्म भरता येत असेल तर इंग्लिश ठेवा किंवा खाली 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं। इथे तुम्हाला हिंदी किंवा मराठी तुम्हाला जी लँग्वेज वाचता येते किंवा लिहिता येते ते लँग्वेज इथे सिलेक्ट करायची आहे। त्या नंबर 3च्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यानंतर इथे पाहू शकता तुम्ही खूप सारे ऑप्शन दिसतील। यामध्ये आपल्याला पावसामुळे नुकसान झाले त्यासाठी क्रॉप लॉस 3 नंबरचं ऑप्शन दिसतंय, त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही रिपोर्ट क्रॉप डॅमेज क्लेम, त्यावरती क्लिक केल्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस, आपल्याला यामध्ये 1 नंबरचा ऑप्शन चॉईस करायचा आहे क्रॉप लॉस इंटिमेशनमध्ये। यामध्ये शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP सेंड होईल। तो OTP आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे OTPच्या जागेवरती तो OTP समाविष्ट करायचा आहे आणि नेक्स्ट पेज असं ओपन होईल। यामध्ये पाहू शकता हंगाम यामध्ये निवडायचा आहे, कोणता हंगाम चालू आहे। जर रब्बी असेल तर रब्बी करा, खरीप असेल तर खरीप करा। सध्या खरीप चालू आहे तर खरीपला आपण सिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर खाली वर्ष विचारत आहे, यामध्ये वर्ष सिलेक्ट करायचं आहे 2024। त्याचबरोबर खाली योजना म्हणजे सिलेक्ट करायचं आहे। तिथे पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर खालच्या ज्या ऑप्शन आहेत त्यामध्ये आपल्याला बघा राज्य सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही ज्या राज्यातून विमाचा क्लेम करत आहात ते राज्य निवडून घ्यायचं आहे। मी महाराष्ट्रामधून क्लेम करत आहे, त्यासाठी महाराष्ट्रावरती क्लिक करून निवडा या बटनावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही त्यावरती क्लिक केल्यानंतर एक असा इंटरफेस ओपन होईल। यामध्ये पहा नोंदणीचा स्रोत, म्हणजे मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे नोंदणी करत आहात तुम्हाला इथे दाखवायचं आहे। तर इथे बघा तुम्ही बँक, CSC, फार्मर लॉग इन, तर यामध्ये तुम्हाला फार्मर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का, तर याला यस करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा अर्जाचा पॉलिसी क्रमांक जो आहे, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस विमा भरला त्यावेळेस वरती बघा लिहिलेलं असतं की पॉलिसी क्रमांक, तो क्रमांक इथे टाकून तुम्हाला यशस्वी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलमधून तुमच्या पिकाचा क्लेम सादर करू शकतात। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आम्ही त्या संदर्भातही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।